देशाची शान असलेल्या नाशिक रोडच्या सरकारी इंडिया सिक्युरिटी प्रेस ISP आणि करन्सी नोट प्रेस CNP मधील प्रेस मजदूर संघाच्या निवडणुकीत पुन्हा कामगार पॅनलच्या सत्ता मिळवली आहे. गेल्या 12 वर्षांपासून एकाहाती सत्ता मिळवलेल्या कामगार पॅनलनं रविवारी जाहीर झालेल्या निकालानुसार सर्व 29 जागा जिंकत पुन्हा एकदा सत्ता हस्तगत केली आहे आणि आपला पॅनलला धूळ सारली. सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर चुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी दणदणीत विजय मिळवला. पॅनलचे यशस्वी नेतृत्व करणारे जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर चुंद्रे यांचं अभिनंदन करण्यासाठी कामगारांची रात्री गर्दी उसळली होती. कार्यकारिणीच्या सर्व 16 जागांवरही कामगार पॅनलचाच उमेदवार विजयी झाला असून आपला पॅनलचा पराभव झाला. या पॅनलचे नेतृत्व करणारे हरिभाऊ दिखरे, किरण गांगुर्डे, अशोक सुसगुरे यांनी आपली चांगली लढत दिली. विजयानंतर कामगार पॅनलनं गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली, जल्लोष साजरा केला. कामगारांनी पुन्हा विश्वास दर्शवत सत्ता दिल्याबद्दल जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर चुंद्रे, राजेश टाकेकर, कार्तिक डांगे या नेत्यांनी कामगारांचे आभार मानले. हा विजय कामगारांचा असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया जगदीश गोडसे यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार. इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस मजदूर संघाची निवडणूक काल त्या ठिकाणी अतिशय शांत वातावरणामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाली. आज सकाळपासूनच त्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. सकाळपासूनच कामगारांनी कल हा कामगार पॅनलच्या बाजूने दिलेला होता. शेवटचा रिझल्ट हाती आल्यानंतर 29-0 या 2929 उमेदवार कामगार बांधवांनी कामगार पॅनलच्या त्या ठिकाणी निवडून दिलेले. सातत्यानं ही 5वी वेळ की कामगार बांधवांनी आमच्यावरती त्या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे. आता आम्हाला 15 वर्ष होतील या मजदूर संघाच्या सत्तेमध्ये काम करत असताना. मी सांगायला आनंद वाटतो की यापूर्वी आतापर्यंत सगळे विक्रम जे काही असतील ते मोडीत काढण्याचं काम आज कामगारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला सुरुवातीला कार्याध्यक्ष आणि आता चौथ्यांदा जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. हा सगळा विजय हा कामगारांचा विजय असून कामगार पॅनलने केलेल्या कामांचा हा विजय. आम्ही त्या ठिकाणी सातत्याने कामगार हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेत आलेलो आहे. हा कारखाना पुढील 20 वर्ष टिकावा, 25 वर्ष टिकावा म्हणून त्या ठिकाणी मॉडर्नायझेशन केलं असेल. जे कामगार मयत झाले त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा विषय असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी रिटायर झाल्यानंतर कामगाराला जी मेडिकल फॅसिलिटी आम्ही चालू केलेली आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कामगार अतिशय समाधानी आहे आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा कामगार पॅनलवरती विश्वास टाकून आम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे. येणारा काळ हा संघर्षाचा आहे, कठीण आहे, तरी सुद्धा आजवर जो काही अनुभव आम्हाला त्या ठिकाणी कामगारांनी या सत्तेमध्ये संधी देऊन आम्हाला मिळालेला आहे, त्या जोरावर येणारं वेतन आयोग, त्याचबरोबर कामगारांकरता मेडिकल ट्रस्ट, मेडिकल स्टोर इम्पॅनलमेंट, त्याचबरोबर कारखान्यामध्ये अजून नवनवीन काम कामगारांच्या हाताला कसं आणता येईल याकरता कामगार पॅनल त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मी आपल्या माध्यमातून परत एकदा सर्व कामगार बांधवांचे त्या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार मानतो की त्यांनी सातत्यानं 5व्या वेळेस कामगारांनी आमच्यावरती कामगार पॅनलवरती विश्वास त्या ठिकाणी टाकलेला आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून त्या कामगार बांधवांचे खूप खूप आभार मानतो. त्याच पद्धतीनं ही निवडणूक या ठिकाणी शांततेत पार पाडण्याकरता जे अधिकारी वर्गाचा असेल, CSFचा असेल, पोलीस कर्मचाऱ्यांचा असेल, जे निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करतायत, त्या सर्वांचं मी आपल्या माध्यमातून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. 2012 पासून कामगार पॅनल सत्तेवर आला आणि त्याचं नेतृत्व जगदीशजी गोडसे हे करत आहेत. परंतु त्याच्यापूर्वी 2004 साली ते इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि CNP मध्ये जी वेलफेअर कमिटी असते त्या कमिटीचे जनरल सेक्रेटरी होते. त्यानंतर जी वर्क्स कमिटी असते त्या वर्क्स कमिटीचे 3 वेळेस ते व्हाईस चेअरमन होते. त्यानंतर ISP एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी या सोसायटीचे ते चेअरमन होते. त्याच्यानंतर व्हाईस चेअरमन अशा अनेक विविध पदांवर त्यांनी काम केलं. जनरल सेक्रेटरी म्हणून ते चौथ्यांदा यावेळेस निवडले येतील या आम्हाला पूर्ण 100% आशा आहे, खात्री आहे. त्या अगोदर ते मजदूर संघाचे कार्याध्यक्ष होते. या सगळी पद जी ISP आणि CNP या युनिटमध्ये आहेत ती सर्वच्या सर्व पदांवर ते विराजमान झालेत. त्यानंतर संपूर्ण देशामध्ये जे 9 युनिट आहेत त्या युनिटचं अध्यक्षपद सुद्धा त्यांच्याकडे आहे. कंबाईन पेन्शन ट्रस्ट ही जी संपूर्ण 9 युनिट जे आहे
त्या नवी युनिटच्या कंबाईन टेस्टवर सुद्धा ते विराजमान सध्या आहेत. आणि 29 देशांची जी युनिग्लोबल जी संघटना आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीची, त्या आंतरराष्ट्रीय संघटनेवर ते उपाध्यक्षपदी सध्या विराजमान आहेत. त्या माध्यमातून अनेक कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. आज या ठिकाणी ISP आणि CNP मध्ये जो अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता व मयत कामगारांचे वारस येण्याचा, ते आज त्यांच्या हातून 133 असे विक्रमी मयत कामगारांचे वारस आज CNP आणि ISP मध्ये विराजमान आहेत. ही त्यांच्या कार्याची पावती आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या सहकार्यानं ते या पदापर्यंत पोहोचलेत आणि अजून सुद्धा ते अनेक विविध कामं त्यांच्या हातून होत आहेत. आणि पूर्ण कामगारांमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे ते हिळून मिसळून वावरताना दिसतात. अनेक विविध कामं केले. सर्वात महत्वाचं, कामगार जेव्हा सेवानिवृत्त होतो त्याला आर्थिक चणचण असते. त्या काळात जी आजारपण लागलं तर त्याच्यासाठी जी पैशाची उपलब्धता असते, त्यातून मेडिकल पॉलिसी त्यांनी उपलब्ध करून दिली. सेवानिवृत्तीच्या नंतरच्या कामगारांना ती त्यांच्या आयुष्यासाठी एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केलं त्या कामगारांसाठी. आणि म्हणून सगळ्या सेवानिवृत्त कामगारांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहेत. आणि म्हणून सुद्धा आज सुद्धा ते जनरल सेक्रेटरी पदावर विराजमान होतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.